पु ल देशपांडे. पुस्तकाचं नाव आहे गाठोडं. नाट्यनिकेतन माझं घर. यंदा नाट्यनिकेतनला 25वे वर्ष लागलं. 20 वर्षापूर्वी मी नाट्यनिकेतनमध्ये होतो त्यावेळी मला 25वे वर्ष लागलं होतं. नाटकवाल्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे नाट्यनिकेतनचे तडाखेबंद प्रयोग चाललेले होते. आशीर्वाद, कुलवधू, माझं घर असे एकापेक्षा एक हुकमी एके हाती घेऊन नाट्यनिकेतन ही संस्था आघाडीवर होती. कमालीच्या टापटिपीचे, अभिनयाच्या दृष्टीनं चोख, माफक पण मोहक संगीत असलेले, मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातल्या सुखदुःखांची कथानकं असलेले, त्यांच्याच भाषेतल्या चुरचुरीत संवादांनी नटलेले असे हे प्रयोग पाहायला गर्दी उसळत होती. पत्रकार रांगणेकर हे नाटककार झाले, नाटक कंपनीचे मालक झाले. नाटक मंडळीचा जुन्या संस्थांनी धाटाचा ऐसपैस पसारा न मांडता त्यांनी 8-10 जणांचा सुटसुटीत संसार मांडला आणि 25 वर्ष तो मोठ्या नेकीने चालवला. कुठल्याही नाटक कंपनीला जे पाहावं लागतं ते यश आणि अपयश दोन्हीही त्यांनी पचवलं. नटनटीच नव्हे तर इतर नाटककार, रंगपट, कपडेवाले, पडदेवाले, मॅनेजर असे अनेक नाटक धंद्यातले एकाहून एक अजब नग त्यांनी कंपनीत घेतले आणि त्यांचं भलं बुरं अनुभव घेत घेत वाट काढली. काहींना काढावं लागलं, काही सोडून गेले माझ्यासारखे, काही भांडूनही गेले असतील, काही टिकले, काही फुटले, काही दिवंगत झाले. भले बुरे अनुभव देत घेत रांगणेकरांनी गेली 25 वर्ष हा गाडा हाकला आहे. प्रत्येक नाटक मंडळीचं एक एक स्वयंवर असतं. कुलवधू हे नाट्य निकेतनचं स्वयंवर होतं. विलक्षण लोकप्रियतेचे प्रमुख वाटेकरी अर्थात नाटककार रांगणेकर. नाटकाच्या यशात नाटककाराचा वाटा सिंहाचा बांधला पाहिजे. कुलवधूला फार मोठी गर्दी लाभली. तशी गर्दी त्यापूर्वी ऑपेरा हाऊसमध्ये आत्र्यांच्या घराबाहेर या नाटकांनी पाहिलेली होती. ज्या ऑपेरा हाऊसमध्ये मी कुलवधू प्रथम पाहिलं तिथे काही वर्षापूर्वी बालमोहनचं घराबाहेर पाहिलेलं होतं आणि काही वर्षांपूर्वी बालगंधर्वांचा एकच प्याला. तसंच तुडुंब भरलेलं प्रेक्षागार, तसाच संतुष्ट आणि रंगभूमीवरच्या पात्रांच्या सुखदुःखांशी समरस झालेला प्रेक्षक, यशाने तळपणारा नटसंच. ह्याच ऑपेरा हाऊसमध्ये मला माझ्या व्यावसायिक नाट्यक्षेत्रातल्या पहिल्या सलामीला निराशेचा दणका मिळालेला होता. याच रंगमंचावर चिंतामणराव कोल्हटकरांनी बसवलेल्या मीना नीना नावाच्या बोकील यांच्या नाटकात मी काम केलं होतं आणि आपल्या नशिबी गर्दी नाही म्हणून उमेदीच्या काळात खचलो होतो. आशीर्वाद, कुलवधू, माझं घर ही नाटकं पाहताना आणि त्यापेक्षाही त्या नाटकांना उसळलेली गर्दी पाहताना सारखं वाटे की असल्या गर्दीपुढे आयुष्यात एकदा तरी उभं राहायची संधी आपल्याला मिळेल का. त्या सुमाराला मी इतर काही लहान सहान कंपन्यांच्या नाटकातून काम करीत होतो, पण आमचं अभिनय कौशल्य बघायला यायला प्रेक्षकांना कुठल्या तरी अतर्क्य किंवा अपरिहार्य कारणामुळे सवडच मिळत नव्हती. मला नाट्यनिकेतनचं आमंत्रण येईल अशी कल्पना स्वप्नातही नव्हती. हे म्हणजे एखाद्या तलाठ्याला गव्हर्नरच्या बंगल्यावर जेवणाचं आमंत्रण येण्या इतकं अशक्य होतं. चिंतामणराव कोल्हटकरांच्या कंपनीत मी हिरोची कामं केली होती. कोदंड, रायजी, प्रभाकर, पुण्यप्रभामधला भूपाल असली पुण्याई गाठीशी होती. आता वैऱ्यावरही ही कामं करायचा प्रसंग न येवो. टांग्याचं भाडं आणि साथीचे पैसे त्यातच धरले हे आधीच सांगतो. इति कार्यवाह अगर गाणे करणारे यजमान. असे अखंड 5 किंवा 10 रुपये बिदागी घेऊन गाण्याच्या बैठकी करत होतो. अभिरुचीत लेखन करायला सुरुवात केली होती. केशवराव भोळ्यांचा माझ्यावर खूप लोभ होता. पुण्याला राहत होतो त्या माझ्या बिराडा शेजारीच लिमयांचा मांडव होता. रांगणेकरांचे बालमित्र आणि माझे ज्येष्ठ स्नेही प्रभाकर सबनीस हे तिकीट विक्रीला बसत. प्रयोग तासा-दीड तासात हाऊसफुल होई. मी उगीचच त्यांच्याबरोबर गप्पा मारायला बसत असे. क्वचित प्रसंगी मांडवाबाहेर कानी पडणारे ज्योत्स्नाबाईंच्या गाण्याचे स्वर ऐकत रस्त्यावर उभा राहत असे. बोला अमृत बोला ही चाल म्हणजे मास्टर कृष्णरावांच्या टोपीतलं एक सोनेरी पीस आहे. ज्योत्स्नाबाईंच्या गळ्यातून तो तारसप्तकातला गंधार लागला की अंगावर रोमांच येई. मांडवाबाहेर मोटारीची रांग. नाटक सुटल्यावर नाटकाच्या मांडवातून बाहेर पडणारा तो संतुष्ट समुदाय लग्नाच्या मांडवातून बाहेर पडल्यासारखा दिसे. माझा पुण्याचा शेर संपला. मुंबईत आलो. मराठी घेऊन BA पास झालो. त्यामुळे शिक्षकाच्या पवित्र व्यवसायाखेरीज काहीच करणं शक्य नव्हतं. डोक्यातलं नाटक काही जात नव्हतं.
ज्या काळी गवई व्हायची प्रबळ इच्छा होती त्या काळी वकिलीच्या अभ्यासात आयुष्य फुकट गेलं. नट होऊ शकेन असा आत्मविश्वास निर्माण होत असताना त्यावेळी मास्तरकी करणं प्राप्त होतं. एक मात्र निश्चित, मी मास्तरकी देखील अतिशय मजेत करत होतो. कारकुनी करत असताना सुद्धा मी आनंदात असे. यापुढे शिक्षकाचा व्यवसाय हेच माझ्या भावी विद्यार्थ्यांनी सुवर्णाक्षरांनी लिहिलं आहे अशी समजूत करीत होतो. अशा वेळी नाट्यनिकेतनमधून निरोप येऊन एक संबेकर आले. रांगणेकरांनी बोलावलं होतं. वाड्यावरचं आमंत्रण म्हटल्यावर होनाजीला काय वाटलं असेल हे कुणी निदान मला तरी सांगू नये. रांगणेकरांनी वहिनी नावाचं नाटक लिहिलं होतं. त्यातल्या नायकाचं काम त्यांनी मला द्यायचं ठरवलं. मी त्यावेळी शिरशिरीत, चवळ इत्यादी इत्यादी असल्यामुळे खुद्द रांगणेकरांनीच एका ठिकाणी लिहिलं आहे. त्या पद्धतीने देखणेपण वगैरे जरी नसलं तरी हिरोचं काम दिल्याबद्दल प्रेक्षकांकडून कायदेशीर हरकत येणार नाही अशी त्यांना खात्री होती. शिवाय या नाटकात नायिका ही प्रेक्षकांपुढे येतच नसल्यामुळे जोडी विजोड दिसायची ही भीती नव्हती. मी नाट्यनिकेतनमध्ये दाखल झालो आणि त्या पुढील वर्ष दीड वर्ष हा माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा कालखंड आहे. रांगणेकरांनी वहिनी नाटकाच्या तालमी सुरू केल्या. स्वतः नाटककार असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांपुढे पात्रांचा वावर स्पष्ट होता. कोल्हटकरांच्या तालमीचा अनुभव मला होता. त्यांच्याप्रमाणेच रांगणेकरांच्या तालमीत भूमिकेविषयी चर्चा वगैरे भानगडी नव्हत्या. उत्तम संस्था होती. रांगणेकरांच्या बोलण्यात थोडा कोकणी हेल असे, पण तसा आमच्या गळ्यातून निघावाही सक्ती नव्हती. मुख्य म्हणजे मला आजही अत्यंत अप्रिय असलेल्या गलथानपणाला आणि नाट्यशास्त्राच्या न पचलेल्या फालतू जार्गनला तालमीत वाव नव्हता. तालीम ही तालीम होती, ड्रामा सेमिनार नव्हतं. वल्लभाचं काम करायला मला फार आवडलं. आजही करायला आवडेल. प्रेक्षकांना कदाचित पाहायला आवडणार नाही, कारण देहयष्टीला बेडाऊल पुष्टी आली आहे. मी परवाच रांगणेकरांना म्हणालो की पुन्हा वहिनी लावलं तर शंकर भाऊचं काम मला द्या. श्रीनिवास पंत जोशांना पोटाची खोटी गिर्दी लावावी लागे. मी नॅचरल पोट घेऊन काम करीन असं म्हणालो. वहिनी नाटक रंगभूमीवर आलं आणि तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारापुढे उभं राहायची माझी इच्छा पूर्ण झाली. कुलवधू किंवा माझं घर यासारखे या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत, पण जे झाले ते मात्र भरल्या घरात झाले. श्रीधर पारसेकरांनी गाण्यांना चाली लावलेल्या होत्या. पाखरा जा, ललना कुसुम कोमला या मी गायलेल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका अजूनही कधी अगदीच दुसरं काही लावायला नसलं तर रेडिओवर लावतात. आणि आपण वेळेच्या योग्य वेळी गाणं सोडलं हे किती चांगलं केलं हा विचार मनाला माझ्या धीर देऊन जातो. जुन्या नाटक कंपन्यातून मी थोडंफार हिंडलो होतो. त्या मानाने नाट्यनिकेतनमधलं वातावरण फार चांगलं होतं. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहिल्यासारखं वाटायचं. रांगणेकर मला तरी कधी कंपनीचे मालकच वाटले नाहीत, मात्र त्यांची परिश्रम करायची ताकद अचाट होती, आजही आहे. विंगेत उभा राहून प्रॉम्प्टिंग करणारा हा पहिला मालक असावा. प्रॉम्प्टिंगची गरज नसते, पण वेळ सांगून येत नाही. वाक्य डोक्यातून उडून जातं. रांगणेकर सदैव विंगेत उभे असत, आजही असतात. गेल्याच वर्षी मी त्यांना एका नाटकात त्याच पोजमध्ये पाहिलं. तपशिलाविषयी त्यांचा विलक्षण कटाक्ष असतो. वहिनी नाटकासाठी एक जुना ग्रामोफोन भोंगेवाला हवा होता. तो शोधायला ते स्वतः मुंबईचे बाजार पालथे घालत होते. त्यांना चित्रकलेत गती आहे. वास्तविक ते प्रथम चित्रकार व्हायला निघाले होते. काड्याच्या पेटीवरचं चित्ताफाईट हे अफलातून चित्र त्यांनी विद्यार्थी दशेत काढलं होतं. चित्रकाराचे नंतर ते पत्रकार झाले. परंतु ह्या यशामागे विलक्षण मेहनत आहे. अंगात ताप असताना त्यांनी 8-8, 10-10 तास तालमी घेतलेल्या आहेत. सेट्स रंगवायच्या सूचनांपासून तो जाहिराती लिहिण्यापर्यंतचा सारा उद्योग ते करतात, आणि हे सारं मोठ्या गमतीने. हा माणूस रडक्या चेहऱ्यांनी कधी बसतच नाही. त्यांच्या बोलण्यात खास सावंतवाडीकराची खोच आहे, पण कुणाला काटा काढण्याच्या वल्गना नाहीत. अनेकांना त्यांनी स्टेजवर ढकललं, पण स्वतः मात्र विंगेतून फुटलाईटपर्यंत चालू शकत नाहीत. पाय लटपटतात, घसा सुकतो असं स्वतः तेच सांगतात. नाट्यनिकेतनमधल्या वास्तव्याच्या अनेक आठवणी आहेत. सगळ्यात सुखद आहेत. एकच दुःखद स्मरण आहे ते कोल्हापूरच्या बाळाबाई माझं घर नाटकात काम करत असताना अकस्मात वारल्याचं. ही अतिशय भाबडी पण अत्यंत गुणी नटी कंपनीतल्या प्रत्येकाला आपली थोरली अक्का वाटायची. तिच्यासाठी ज्योत्स्नाबाईंनी दिलेला तिळगुळ घेऊन मी पुण्याहून रात्रीच्या गाडीनं निघालेलो होतो. पहाटे कोल्हापूरला बिराडी पोहोचलो तर बाळाबाईंच्या अंत्ययात्रेची तयारी चाललेली होती. आज मी नाट्यनिकेतनमध्ये नोकर नाही.
20 वर्ष उलटून गेली, पण अजूनही बोलताना नाट्यनिकेतनचा उल्लेख आमच्या कंपनी असाच येतो. वर्दे, मामा पेंडसे, गणपतराव मोहिते, नाना जोगळेकर, श्रीनिवास जोशी, गोपालकृष्ण भोंबे, ज्योत्स्नाबाई, विमलाबाई घैसास, इंदिराबाई चिटणीस, लताबाई ओगले, इंदुताई बिवलकर, बेबी शकुंतला, मंगलाबाई, ललिता परोळेकर यातलं कोणीही भेटलं की गावाकडल्या गोष्टी बोलाव्यात तशा आम्ही नाट्यनिकेतनमधल्या दिवसांच्या कथा बोलतो. 25 वर्षाचा काळ हा फार मोठा, पण गोष्टी काल परवाच्या वाटतात. कहाण्यांचे अफसाने झाले, खूप नवी नटमंडळी आली, यशाच्या नव्या पायऱ्या गाठल्या गेल्या. माझी स्वतःची माझ्या हायस्कूल विषयीची जी भावना आहे तीच नाट्य निकेतन विषयी आहे. इथे माझं खूप शिक्षण झालं. यशाच्या वाऱ्याची पहिली झुळूक मी इथे अनुभवली. त्याचे करते धरते मोतीराम गजानन रांगणेकर माझे गुरु, माझे मित्र. ज्यांच्याशी भांडूनही त्यांच्या घरी आपण अज्ञात अधिकारानं जाऊ शकतो अशी माणसं आयुष्याच्या वाटचालीत फार थोडी भेटतात. माझ्या सुदैवानी मला रांगणेकर भेटले. रंगभूमीच्या इतिहासात रांगणेकर आणि नाट्यनिकेतन यांची पानं राखलेली आहेत हे सांगायला मी नको. गेली 25 वर्ष मराठी प्रेक्षकांनी नाट्यनिकेतनच्या नाटकांनी दिलेला आनंद स्मरणात ठेवलेला आहे. हीच पावती रांगणेकरांना अखंड लाभावी या शुभेच्छा.